आज महाराष्ट्रात भाजपच्या संघटनात्मक राजकारणात मोठी हालचाल झाली आहे. नव्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा झाली. काही चेहऱ्यांचं वजन वाढलं, काहींना मोठी जबाबदारी मिळाली, तर काहींना प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण ही फक्त पदांची यादी नाही. या बदलांमागे नेमकं राजकीय गणित काय आहे? अगदी निरखून बघितलं तर तरुण नेतृत्व यात जास्त दिसतं. म्हणूनच तरुणांना पुढे आणण्यामागचा संदेश काय आहे आणि या सगळ्याचा आगामी महानगरपालिका, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणार आहे, हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. महाराष्ट्र भाजपमध्ये मंगळवारी जाहीर झालेली नवी कार्यकारिणी ही फक्त संघटनात्मक फेरबदल नाही, तर ती आगामी राजकीय रणनीतीची पायाभरणी मानली जात आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही यादी जाहीर केली आणि त्यांनी सांगितलं की केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून संतुलित रचना तयार करण्यात आली आहे. यात राष्ट्रीय नेतृत्वाचा स्पष्ट हस्तक्षेप आणि मार्गदर्शन दिसून येतं. अमित शहा, BL संतोष, शिवप्रकाश आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ही रचना ठरवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्र भाजपकडे केंद्राचं बारकाईनं लक्ष आहे. या नव्या रचनेत काही पदांना विशेष महत्व आहे. कोषाध्यक्ष म्हणून मिहिर कोटेचा यांची नियुक्ती ही केवळ आर्थिक जबाबदारी नसून मुंबईतील संघटनात्मक पकड मजबूत करण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिली जात आहे. निवडणुकीपूर्वी निधी व्यवस्थापन आणि संसाधनाचे नियोजन हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे कोषाध्यक्षपद हे राजकीयदृष्ट्या वजनदार मानलं जातं. मुख्य प्रवक्तेपदी नवनाथ बन यांची नियुक्ती ही तितकीच महत्त्वाची आहे. सध्या महाराष्ट्रात राजकीय आरोप प्रत्यारोपांची तीव्रता वाढलेली आहे. महायुती विरुद्ध विरोधक, आरक्षणाचे प्रश्न, शेतकरी प्रश्न, मराठा OBC समीकरण या सगळ्या मुद्द्यांवर भाजपची भूमिका प्रभावीपणे मांडणं आवश्यक आहे. त्यामुळे मुख्य प्रवक्ता हा पक्षाचा सार्वजनिक चेहरा असतो. नवनाथ बन यांच्यावर मोठी जबाबदारी आहे, ती म्हणजे सरकार आणि संघटना यांच्यातील समन्वय साधत विरोधकांना उत्तर देण्याची. पण सर्वाधिक चर्चेत आलेली नियुक्ती म्हणजे कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी झालेली नियुक्ती. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पक्षादेशानुसार अवघ्या 24 तासात अर्ज मागे घेणाऱ्या महाडिकांना आता मोठं बक्षीस मिळालं आहे, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. यामध्ये स्पष्ट संदेश आहे, तो म्हणजे पक्षनिष्ठेला बक्षीस. भाजपमध्ये आदेश पाळणं आणि संघटनेच्या निर्णयावर विश्वास ठेवणं हे महत्त्वाचं आहे. हा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. कृष्णराज महाडिक हे खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र आहेत. कोल्हापूर हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील भाग. गोकुळ दूध संघाचा मुद्दा, स्थानिक सरकारी राजकारण, मराठा OBC समीकरण या सगळ्यात कोल्हापूरचं वजन मोठं आहे. युवा मोर्चाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न यामागे दिसतो. विशेषतः जिथे पारंपरिकरित्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस मजबूत राहिले आहेत, तिथे नव्या पिढीच्या नेतृत्वातून पाय रोवण्याची ही रणनीती आवश्यक. राम सातपुते यांचंही वजन वाढल्याचं मानलं जात आहे. ते आधीपासूनच आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात. संघटनात्मक पातळीवर त्यांना दिलेली जबाबदारी ही मराठवाडा आणि ग्रामीण पट्ट्यातील समीकरण लक्षात घेऊन दिली गेली आहे, असं राजकीय विश्लेषक सांगतात. भाजपला ग्रामीण भागात अधिक मजबूत करायचं असेल तर आक्रमक आणि मैदानात उतरणारे नेते पुढे आणणं आवश्यक असतं. तर महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून चित्रा वाघ, OBC मोर्चा अध्यक्ष म्हणून योगेश टिळेकर यांची नियुक्ती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षण आणि OBC राजकारण तापलेलं आहे. अशा वेळी OBC मोर्चाला सक्रिय नेतृत्व देणं म्हणजे OBC मतदारांशी संवाद वाढवण्याचा प्रयत्न आहे. महिला मतदार हेही मोठं राजकीय समीकरण आहे. महिला मोर्चाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा प्रचार आणि महिला संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाऊ शकतो. अर्चना पाटील चाकूरकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी झालेली नियुक्ती ही मराठवाड्यातील महिला नेतृत्वाला बळ देणारी चाल म्हणून पाहिली जात आहे. लातूर, धाराशिव या पट्ट्यातील सामाजिक आणि स्थानिक राजकारणात सक्रिय असलेली त्यांची प्रतिमा भाजपसाठी ग्रामीण अर्धशहरी मतदारापर्यंत पोहोच वाढवणारी ठरू शकते. महिला संघटनांमध्ये कामाचा अनुभव आणि स्थानिक पातळीवर संपर्काचं जाळं यामुळं मराठवाड्यात भाजपचा पाया मजबूत करण्यासाठी त्यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. दुसरीकडे सुजय विखे पाटील यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड ही अहिल्यानगरसह पश्चिम महाराष्ट्रातील प्रभावी राजकीय घराण्यांचं प्रतिनिधित्व मानली जाते. पारंपरिक काँग्रेसवादी पट्ट्यात भाजपचा प्रभाव वाढवण्यासाठी विखे पाटील यांचं नाव संघटनेत वजन वाढवणारं आहे. त्यांचा संसदीय अनुभव आणि स्थानिक सहकार क्षेत्राशी असलेला संबंध आगामी निवडणुकात पक्षासाठी फायदेशीर ठरू शकतो. तर निरंजन डावखरे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती ही ठाणे कोकण पट्ट्यातील संघटनात्मक समन्वयासाठी महत्त्वाची मानली जाते. विधान परिषदेला अनुभव, प्रशासनिक कामकाजाची जाण आणि शहरी मतदारांशी असलेला संपर्क यामुळे ते धोरणात्मक नियोजन आणि निवडणूक व्यवस्थापन प्रभावी भूमिका बजावू शकतात. या तिन्ही नियुक्त्या पाहिल्या तर भाजपने प्रादेशिक संतुलन, सामाजिक प्रतिनिधित्व आणि अनुभवी नेतृत्व यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट दिसतं. या नव्या कार्यकारिणीतील तरुण पिढीला जास्त संधी दिल्याचं स्पष्ट दिसतं. ही पिढी सोशल मीडियावर सक्रिय आहे. निवडणूक प्रचारात डिजिटल रणनीती महत्त्वाची झाली आहे. त्यामुळे संघटना केवळ पारंपरिक चौकटीत न ठेवता
नव्या माध्यमांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न हा दिसत आहे. पण या सगळ्या बदलांमध्ये एक वेगळं राजकारणही आहे. भाजपमध्ये जुने निष्ठावंत कार्यकर्ते आणि इतर पक्षातून आलेले नेते यांच्यात पदांसाठी रस्सीखेच होती. सर्वांना सामावून घेताना नेतृत्वाला तारेवरची कसरत करावी लागली. काहींना पद मिळालं, काहींना प्रतीक्षा. रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट सांगितलं की सर्वांना एकाच वेळी संधी देता येत नाही. म्हणजे पक्षात अंतर्गत समतोल राखणं हे मोठं आव्हान आहे. विधानसभा आमदारांना संघटनात्मक पदं देऊ नयेत असा युक्तिवाद पुढे आला होता. कारण आमदारांना प्रशासकीय कामांमध्ये व्यस्त राहावं लागतं. त्याऐवजी विधान परिषद आमदारांना अधिक वेळ देता येतो असा मुद्दा मांडला गेला. मात्र केंद्रीय नेतृत्वाने काही प्रस्ताव फेटाळल्याचंही समोर आलं. यावरून राज्य आणि केंद्र यांच्यातील शक्ती संतुलनही दिसून येतं. आता प्रश्न असा आहे की या नव्या रचनेचा राजकीय परिणाम काय होणार? महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी विधानसभा या सगळ्यांसाठी ही संघटनात्मक मजबूती आवश्यक आहे. भाजप स्पष्टपणे निवडणूक मोडमध्ये जात आहे. प्रत्येक विभागात प्रभावी नेतृत्व, प्रत्येक सामाजिक गटाला प्रतिनिधित्व आणि तरुणांना संधी या त्रिसूत्रीवर भाजप पक्ष काम करताना दिसतोय. विरोधकांसाठीही हा इशारा आहे. भाजप केवळ सत्तेवर विसंबून न राहता संघटना मजबूत करत आहे आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात नव्या चेहऱ्यांना पुढे करून राजकीय समीकरण बदलण्याचा प्रयत्न आहे. पण या बदलांमुळे नाराज गट निर्माण होणार नाहीत का? पद न मिळालेल्या नेत्यांची भूमिका काय असेल? आगामी काळात पक्षात अंतर्गत संघर्ष वाढणार का? आणि तरुणांना दिलेलं हे नेतृत्व प्रत्यक्ष मैदानात किती प्रभावी ठरणार? महाराष्ट्राच्या राजकारणात संघटना म्हणजे निवडणुकीचं इंजिन असतं. भाजपनं हे इंजिन सध्या पाशनी सज्ज केलं आहे. आता पाहायचं आहे की ही नवी टीम किती वेगाने आणि किती परिणामकारकपणे धाव घेते. राजकारणात पदं बदलतात, चेहरे बदलतात, पण खरी कसोटी असते ती जनतेच्या विश्वासाची. या नव्या नियुक्त्या भाजपला राजकीय फायदा करून देतील का, की अंतर्गत समीकरणं भविष्यात वेगळे ट्विस्ट आणतील? हे येणारा काळ ठरवणार आहे. या नियुक्त्याबाबत तुमचं राजकीय गणित काय? कमेंटमधून आम्हाला नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.